वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना नीट यूजी 2026च्या री एक्झामच्या नंतर एनटीएने एक सर्वात महत्वाचा डिसिजन घेतलेला होता. तो म्हणजे परीक्षा पुन्हा घेतली जाईल, परंतु जी काही फीस तुम्ही भरलेली आहे ती तुमची रिफंड केली जाईल. त्यामध्ये ओपन ईडब्ल्यूएस साठी ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी 1700 रुपये, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी या स्टुडंटसाठी 1600 रुपये, त्याचबरोबर एससी आणि एसटी त्या आणि थर्ड जेंडर आणि पीडब्ल्यूडी यांच्यासाठी 1000 रुपये जी फीज होती ती फीज तुम्हाला रिफंड करणार अशा स्वरूपाचं नोटिफिकेशन एनटीए तर्फे करण्यात आलेलं होतं. आणि त्याच्या संदर्भातला काल 22 मे रोजी एक नोटिफिकेशन एनटीएच्या वेबसाईटवरती आलंय आणि त्यानुसार तुमची फीज जी आहे ती रिफंड व्हायला लागले. रिफंड होण्यासाठी जर समजा तुम्ही दिलेला जो अकाउंट नंबर आहे, एक्झाम्पल ज्या अकाउंट नंबरवरून तुमचा अमाऊंट एनटीए कडे गेलेला आहे त्या अकाउंटवरती तुमचे पैसे परत जातील. परंतु जर समजा तुमच्या अकाउंटच्या व्यतिरिक्त दुसऱ्या माणसाच्या नावावरून जर गेलेलं असेल, उदाहरणार्थ नेट कॅफेवाल्याच्या वगैरे, असं खूप कमी असणार आहे 1-2%, त्याच्यासाठी आपण रिक्वेस्ट टाकली होती. त्यासाठी सुद्धा एनटीएने आपल्याला एक सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. एनटीएने एक 22 पासून ते 27 मे पर्यंत जवळपास या 5 ते 6 दिवसामध्ये आपण सर्वजण तुमचं अकाउंट नंबरचं म्हणजे एक लिंक दिले, त्या ठिकाणी तुमचा अप्लिकेशन नंबर आणि सगळं टाकल्यानंतर अकाउंट होल्डर नेम, अकाउंट नंबर, त्याचबरोबर IFSC कोड, बँक नेम आणि कॅन्सल्ड चेक जर गरज असेल तर तुम्ही द्यायचा आहे. आणि हे सगळं देऊन जर समजा तुमच्या अकाउंटवरती येऊ शकतं. कदाचित तुमच्या स्वतःच्या अकाउंटवरून गेलेले असतील तर तुमच्या स्वतःच्या अकाउंटवरती ते आपोआप येतील, त्याला काही करण्याची आवश्यकता नाही. आपल्या व्यतिरिक्त ज्या अकाउंटवरून गेलेल्या अमाऊंट आहे ती परत त्या अकाउंटवर येऊ नये आणि आपल्या स्वतःच्या अकाउंटवर यावे असं ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल अशा विद्यार्थ्यांनी 27 तारखेपर्यंत आपला अकाउंट नंबर अपडेट करून घ्या. परंतु मला वाटतं की या छोट्या छोट्या गोष्टीकडे फार न लक्ष देता नीट यूजी 2026ची रे एक्झाम जी व्हायला लागली आहे त्यासाठी आपल्याला जो आताची वेळ मिळाली आणि सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. मानसिक ताणतणावातून तुम्ही बाहेर या. परतचा पेपर थोडासा पाठीमागच्या पेपरपेक्षा टफ लेवल नसणार आहे, परंतु त्यासाठी आपल्याला जवळपास 1.5 महिन्याचा वेळ मिळतोय. या वेळेचं संधीचं सोनं करून घ्या. अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेट करा. कदाचित ही जी 1000-1,500 ची रक्कम आहे ती आपल्या अकाउंटवरून गेली असेल तर तुम्ही काही करू नका, या व्हिडिओकडे दुर्लक्ष करा आणि या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करा. परंतु जर समजा तुम्हाला असं वाटेल किंवा आपल्या अकाउंटवर यावी, जे काही दुसऱ्या अकाउंटवर गेले असेल त्यांनी चेंज करायला हरकत नाही. ज्यांना आपल्या अकाउंटवर गेल्याने काही करण्याची आवश्यकता नाही. रिफंडकडे जास्त लक्ष देऊन आपला वेळ घालवू नका. आपल्या अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेट करा. आपल्या CMG तर्फे गेल्या 2-3 दिवसापासून 30 days 30 क्वेश्चन पेपर सेट्स महाराष्ट्र राज्यातील जे काही असेल किंवा भारत देशातील असणाऱ्या जे नामांकित संस्था आहेत त्या संस्थेचे क्वेश्चन पेपर सेट आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवरती PDF स्वरूपामध्ये देतोय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आन्सर की सुद्धा देतोय. आणि परीक्षा होईपर्यंत रोज एक पेपर वेगवेगळ्या पाठीमागचा झालेला असेल किंवा रिसेंट झालेला असेल कोणता पेपर देणार, त्याच्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती CMG 2026 फ्री अपडेट्स या ग्रुपवरती तुम्ही जॉईन होऊ शकता. जॉईन झाल्यानंतर आमच्या त्यावेळेस सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत येऊ शकतील. आमचा पेड काउन्सिलिंग प्रोग्राम सुद्धा सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये जॉईन व्हायचे अशा विद्यार्थ्यांनी पेड काउन्सिलिंग असं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही पाठवू शकता. त्याचबरोबर या फ्री अपडेट्सवरती आपल्याला एक्झाम होईपर्यंत किंवा रिझल्टच्या काही दिवसपर्यंत आपल्याला सर्व फ्री अपडेट्स आम्ही देण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर मात्र आपल्या पेड ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन व्हावं लागेल. आपल्या सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना हा रिफंडचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.